चंद्रसूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अजरामर राहणार आहे. हे राजकारण्यांनी कुणी जर कुभांड उठवलं आणि त्याच्यामुळे आपण ही जात माझी ती जात त्याची ती जात हे करत करत आज आपण संपायच्या मार्गावरती आहोत. आपल्या महापुरुषांचा आदर्श घ्या. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असे कितीतरी मोठमोठाले महापुरुष आहेत आपले की त्यांचा आदर्श हा जीवन सुफल करून टाकेल. आपला इतिहास आपल्यापासून लपवण्यात आला. आपला इतिहास काही प्रमाणात दाखवला नाही, पण हा 18 पगड 12 बोलुतींचा हा समाज गायचं कसं आणि जगवायचं कसं हा कानमंत्र जो कुठून मिळेल ना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातूनच मिळेल. जय शिवराय मंडळी, आज खरं तर सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. आनंदाची डोही आनंद तरंग अशा प्रकारची परिस्थिती चोहीकडे आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पुण्यामध्ये आहोत. पुण्यातील शनिवारवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त एकवटलेले आहेत. आपल्याबरोबर आज बाबा राजे आहेत, त्यांच्याशी बोलूयात. राजे, काय सांगाल, आज जी काही परिस्थिती आहे म्हणजे डोळ्यांचं पारणं पेटेल अशा प्रकारे शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत, काय भावना आहेत? प्रथमतः जय शिवराय. आज अखंड हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, जो सोहळा संपूर्ण देशातच नाही तर बाहेर देशामध्ये पण जिथे जिथे 12 बोलुती समाजाचा मराठी माणूस राहतो तिथे तिथे फॉरेनमध्ये पण हा सोहळा साजरा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आज बघायला गेलं तर चंद्रसूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अजरामर राहणार आहे. आणि हा जो सोहळा आहे हे अख्खं पूर्ण बंद झालेलं आहे. इथे जे रथोत्सव निघालेले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, शिवाजी महाराजांचे जे मोठमोठाले पदाधिकारी होते, कुणी सरनोबत होतं, कुणी सरदार होतं, हे जे मोठ्या मोठ्या देशमुख्या होत्या, हे असेच 90 ते 92 देशमुख घराण्यांचे हे रथ निघतात पुण्यामध्ये. आणि हे रथ शनिवार वाड्याला असं वेढा मारून हे SSPMच्या ग्राउंडपर्यंत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर सोहळ्याची सांगता होते. पण हा जो सोहळा आहे हा डोळ्याची पारणं फेडण असा सोहळा आहे. कारण संपूर्ण आरास ही 350 ते 400 वर्षापूर्वीची आरास असती. प्रत्येक सरदाराचा इतिहास त्या आरासी दाखवला जातो की खरंच बघायला गेलं तर हे डोळ्याचे पारणे फेडण्यासारखंच हा उत्सव आहे. युवकांना काय आव्हान असेल? आज एवढा मोठा सोहळा आहे, मोठ्या प्रमाणावरती युवक या दिंडीमध्ये दिंडीच म्हणावं लागेल खरं तर. या दिंडीमध्ये सगळेजण सहभागी होतात, काय आव्हान असेल युवकांना? तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त इथं युवकच आहे. 70% युवक आहेत इथं. आणि युवकांनी आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच असणार युवकांना. कारण शिवराय हे असे शक्तिपीठ आहे, असे आदर्श आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जरी एखाद्याने फॉलो केला तरी त्याच्या आयुष्यातला त्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. महाराजांनी आज बघायला गेलं तर जग आपला इतिहास बघतंय, आपला इतिहास फॉलो करतोय. बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये 100 मार्काचा पेपर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तिथं हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावरती आहे, त्यांच्या राजकारणावरती आहे, त्यांच्या युद्धकलेवरती आहे, त्यांच्या नीतिमत्तेवरती आहे. पण आपलं दुर्दैव इतकं आहे की आजचा जो तरुण आहे महाराष्ट्रातला किंवा हिंदुस्थानातला, हा तरुण फक्त जातीवादामध्ये हा विळखा पडत गेलाय त्या तरुणाला आणि तो तरुण तिथून बाजूला जात चाललाय. पण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास फॉलो केला तर तरुणांना की जगायचं कसं आणि जगवायचं कसं हा कानमंत्र जो कुठून मिळेल ना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातूनच मिळेल आणि त्यांच्या पुस्तकांमधूनच मिळेल. एकंदरीत जर सर्वांना संदेश द्यायचा म्हणलं सार्वजनिक, आता गावागावामध्ये जयंती साजरी होती, काय करायला पाहिजे या जयंतीनिमित्ताने? बघायला गेलं तर 350 वर्षापूर्वी हा अखंड हिंदुस्थान हा मुघलमय होण्याच्या मार्गावरती होता. हिंदूंचे देवदेवता हे उद्ध्वस्त केले जात होते, नष्ट केले जात होते. तेव्हा आई तुळजाभवानीने एक असा आशीर्वादी रूपी एक हिरा जन्माला घातला ज्याने अखंड हिंदुस्थान हा हिंदूमय ठेवला. ते शिवाजी राजे ज्यांनी 6500 जाती घेतल्या, मावळा नावाची एक संघटना तयार केली आणि त्या संघटनेच्या जोरावरती अटकेपासून तर पार कटकेपर्यंत पार बघितलं आपण तर बाहेर पार रावणाच्या श्रीलंकेमध्ये पण मराठ्यांनी झेंडे काढले. जिथं जिथं घोड्याच्या टापा फिरल्या तिथून हिंदुस्थान तयार झालेलं आहे. दुर्दैव तुमचं आणि आमचं असं की आपला इतिहास आपल्यापासून लपवण्यात आला. आपला इतिहास काही प्रमाणात दाखवला नाही, पण हा 18 पगड 12 बोलुतींचा हा समाज आहे, हा हिंदुस्थान म्हणजे. आणि हा महाराष्ट्रातला हा गुन्हा गोविंदांनी त्यावेळेस पण नांदत होता, आजही नांदत आहे. म्हणून मला सांगायचं तरुणांना, आपण एक आहोत. जातीवादामध्ये गुरफटून पडू नका. जातीवाद काय आज आहे तर उद्या नाही आहे. हे राजकारण्यांनी कुणी जर कुभांड उठवलं आणि त्याच्यामुळे आपण ही जात माझी ती जात त्याची ती जात हे करत करत आज आपण संपायच्या मार्गावरती आहोत. आज मराठी माणूस कुठेतरी मागं राहण्याचं कारण ते. तरुणांनी एकत्र या, आपल्या महापुरुषांचा आदर्श घ्या. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असे कितीतरी मोठमोठाले महापुरुष आहेत आपले की त्यांचा आदर्श हा जीवन सुफल करून टाकेल, जीवन सफल करून टाकेल असा तो आदर्श आहे. तरुणांनी एकत्र या, तरुणींनी एकत्र या. जातीवादाला थारा देऊ नका. आपला इतिहास, आपल्या राजाचा इतिहास आणि आपली संस्कृती कशी जपावी
व्हावी ही छत्रपतींच्या इतिहासातून बघा. आणि शिवजयंतीसारखे असे जे मोठमोठाले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम असेच पुढे अखंड करत राहू आणि आपल्या देशाची संस्कृती आपण जपू. खरं तर एकीचं बळ आपल्याला माहिती आहे. छत्रपतींनी सुद्धा 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं. तो संदेश घेऊन या ठिकाणी मावळे शिवजयंती साजरी करत असताना एकीचं बळ लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हे होते बाबा राजे.